नमस्कार, मी करणसिंह पवार. हेल्थ टॉक या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. तर हर्निया आजार आणि त्यावरचे आधुनिक उपचार हा आपला महत्त्वाचा विषय असणार आहे आणि त्याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर सचिन देवरे आहेत. तर डॉक्टरांचा मी थोडक्यात परिचय करून देतो. डॉक्टर सचिन देवरे हे नाशिकमधील मालेगावचे असून त्यांचे मूळ गाव बागलाण आहे. त्यांनी MBBS नंतर मुंबईत सर्जरीचं प्रशिक्षण घेतलं आणि मुंबईतील अनेक प्रमुख हॉस्पिटल्समध्ये त्यांनी सेवा दिली. ते लेझर, लॅप्रोस्कोपिक, रोबोटिक आणि जनरल सर्जन म्हणून नाशिक येथे तब्बल 13 वर्षापासून कार्यरत आहेत. नाशिकमधील सर्व प्रमुख हॉस्पिटल्समध्ये ते सेवा देत असून मुंबई नाका येथील सुरू असलेल्या सरू इंटरनॅशनलचे संचालक आहेत. तसेच नाशिकमधील 6 हॉस्पिटलचे संचालक असून परदेशातही ते सेवा देतात. तर आजवर त्यांनी 10,000पेक्षा अधिक यशस्वी शस्त्रक्रिया केल्यात. जवळपास 1 लाख रुग्णांवर उपचार केले. त्यांनी सर्जरीच्या अनेक पदव्या, फेलोशिप मिळवलेल्या असून आजवर त्यांना अनेक पुरस्कारसुद्धा मिळाले. तर आजच्या चर्चेला आपण सुरुवात करूयात. तर डॉक्टर, माझा पहिला प्रश्न आहे, हर्निया म्हणजे नेमकं काय? हर्निया म्हणजे सूज किंवा फुगा. आता याला मी अजून समजून सांगतो की आपल्या शरीरात वेगवेगळे कप्पे असतात. प्रत्येक कप्प्यातले अवयव हे त्याच कप्प्यात ठेवलेले असतात. जर ह्या कुठल्याही कप्प्याला छेद गेला, खड्डं पडलं किंवा तिथे काही स्नायू वीक झाले तर त्या कप्प्यातले जे काही अवयव असतात ते तिथून बाहेर येण्याचा प्रयत्न करत असतात. हा बाहेर येण्याचा जो प्रयत्न असतो किंवा बाहेर येण्याच्या प्रयत्नात जो फुगा तयार होतो त्यालाच आपण हर्निया असे म्हणतो. अगदी. हर्नियाचे नेमके काही प्रकार असतात का? हर्नियाचे असंख्य प्रकार आहेत. अगदी लहान मुलांपासून तर मोठ्या वयस्कर लोकांपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे हर्निया असतात. वयानुसार म्हणाल तर काही हर्निया हे जन्मतः असतात, त्याला कंजेनायटल हर्निया असे आपण म्हणतो, जे की लहान मुलांमध्ये प्रामुख्याने दिसतात किंवा मोठ्या व्यक्तींमध्येही कंजेनायटल हर्निया दिसू शकतो. जेव्हा ते मोठे होतात तेव्हा त्या पिशवीत जेव्हा पोटाचं प्रेशर वाढल्यामुळे हर्नियाला सुरुवात होते. आणि वयस्कर लोकांचे हर्निया जे वृद्ध लोकांमध्ये होतात, हे वयानुसार हर्नियाचे प्रकार. हर्निया कुठल्या शरीराच्या कुठल्या भागात आहे त्यानुसार प्रामुख्याने काही प्रकार आहेत. जसं की इंग्वायनल हर्निया म्हणजे जांघेतला हर्निया, जो खूप कॉमन असतो. जांघेत फुगा येणं उजव्या किंवा डाव्या बाजूला किंवा काही रुग्णांमध्ये दोन्ही बाजूला तो हर्निया होऊ शकतो, त्याला आपण इंग्वायनल हर्निया म्हणतो. पुढचा प्रकार म्हणजे अंबलिकल हर्निया म्हणजे नाभीचा हर्निया किंवा बेंबीचा हर्निया. त्यात रुग्णाला बेंबीजवळ फुगा आढळतो. त्या व्यतिरिक्त बेंबीच्या वरती म्हणजे ज्याला आपण इपिगॅस्ट्रिक हर्निया म्हणतो, जो बेंबीच्या वरच्या भागात हर्निया असतो. या व्यतिरिक्त जर आधी आपली कुठली सर्जरी किंवा शस्त्रक्रिया झालेली असेल त्याचं जे व्रण असतं, जे स्कार असतो, त्या स्कारमधून जो हर्निया बाहेर येतो त्याला आपण स्कार हर्निया म्हणतो किंवा व्हेंट्रल स्कार हर्निया असे म्हणतो. हे काही प्रमुख प्रकार आहेत जे आपल्याला रोजच्या दैनंदिन जीवनात वेगवेगळ्या रुग्णांमध्ये आढळतात. या व्यतिरिक्त बरेचसे असे हर्निया आहेत की जे बाहेर डोळ्याने दिसत नाही. जसं की पोटाच्या कप्प्यातून छातीच्या कप्प्यात जर हर्निया जात असेल मधल्या पडद्यातून, त्याला आपण डायफ्रॅमॅटिक हर्निया म्हणतो. किंवा अन्ननलिकेच्या बाजूने जर जठर वर जात असेल तर त्याला आपण हायॅटस हर्निया म्हणतो. तर असे काही न दिसणारे प्रकारही हर्नियाचे आहेत. अगदी. हर्निया कोणाला होऊ शकतो, त्याचे नेमके म्हणजे प्रमुख अशी कॅटेगरी आहे, स्पेसिफिक काही कारण? हर्निया मी आत्ताच सांगितलं की हर्निया कुठल्याही वयात होऊ शकतो, कुठल्याही वयोगटात होऊ शकतो. अगदी जन्माला आलेल्या बालकाला सुद्धा हर्निया असू शकतो किंवा कालांतराने वयानुसार जसे स्नायू आपले वीक होतात तसाही तो हर्निया डेव्हलप होऊ शकतो. हर्निया जो लहान मुलांमध्ये आहे, मी आत्ताच सांगितलं, तो कंजेनायटल हर्निया म्हणजे जन्मताच तिथे हर्नियाचा फुगा किंवा तो शरीराच्या त्या भागात डिफेक्ट राहिलेला असतो, तिथे खड्डा असतो आणि तिथून आपल्या पोटातले जे अवयव आहेत किंवा चरबी आहे ती बाहेर येण्याचा प्रयत्न करत असते. अगदी. हर्निया झाल्यास त्याचे निदान नेमके कसे करावे? हर्निया झाल्यास निदान हे क्लिनिकलच असतं. म्हणजे तुम्हालाही समजू शकतं, पेशंटलाही कळतं की जेव्हा तो उभा असतो किंवा जेव्हा पेशंट खूप काही जड काम करत असतो तेव्हा त्याला त्या विशिष्ट भागात फुगा जाणवतो. आणि ज्यावेळी पेशंट झोपतो किंवा आराम करत असतो तेव्हा तो फुगा कमी होत असतो. म्हणजे सूज येणं जाणं, फुगा येणं जाणं, फुगा मोठा होणं, छोटा होणं, असे लक्षणं असतील तर तुम्हाला हर्निया झाला असं समजायला हरकत नाही. डॉक्टरांना हे क्लिनिकली कळतं. जेव्हा पेशंट रुग्ण आम्ही आपल्या क्लिनिकमध्ये तपासतो तेव्हाही त्यांच्या लक्षात येतं. आणि तपासण्या म्हणाल तर सोनोग्राफी ही एक चांगली टेस्ट आहे, ज्याच्यात तुम्हाला हर्निया आहे की नाही हे लक्षात येत असतं. आणि काही हर्निया खूप मोठ्या असतात किंवा खूप जटिल गुंतागुंत झालेली असते, अशा काही हर्नियामध्ये आपल्याला CT स्कॅनसुद्धा करावा लागू शकतो. अगदी.
हर्नियाचा इलाज काय? हर्निया हा गोळ्या औषधांनी सुद्धा बरा होऊ शकतो की त्याला सर्जरी हाच पर्याय? हर्निया कुठलाही जगातला कुठलाही हर्निया हा गोळ्या औषधांनी बरा होऊ शकत नाही. जगाच्या पाठीवर अशी कुठलीही गोळी किंवा औषध आजतागायत तयार झालेली नाही जी घेऊन तुमचा हर्निया बरा होईल. हर्नियासाठी शस्त्रक्रिया म्हणजे सर्जरी हा एकमेव पर्याय आहे, एकमेव उपचार आहे जगाच्या पाठीवर. ऑपरेशन करूनच हर्निया बरा करता येऊ शकतो. कुठलाही हर्निया असेल त्याला सर्जरी हा एकमेव पर्याय आहे. अगदी. तर सध्या आपण 2025मध्ये आहोत. तंत्रज्ञान खूप पुढे गेलं आहे. हर्नियाच्या उपचार पद्धतीमध्ये नेमका कसा बदल झाला आहे? आता हर्निया पूर्वी जे हर्नियाचे ऑपरेशन्स व्हायचे त्यात जाळी लावायचे नाही, त्यात फक्त तो खड्डा बंद केला जायचा, टाक्याचं ऑपरेशन असायचं. आणि पुढे जाऊन असं लक्षात आलं की हे सर्व हर्निया रिकरन्स होतं. याच्यात रिकरन्स फार मोठ्या प्रमाणात, निम्म्यापेक्षा जास्त पेशंटचे हर्नियाचे ऑपरेशन फेल जात होते. तर जसं जसं तंत्रज्ञान पुढे गेलं त्यात जाळीचा समावेश झाला. आधी छोटी जाळी लावली जायची जेणेकरून तो खड्डा बंद केला आणि त्यावर जाळी लावली, असा उपचार हर्नियावर व्हायचा. हळूहळू ते जाळीत बदल होत गेले. आता खूप मोठ्या जाळ्या लावल्या जातात, खूप कमी वजनाच्या, जास्त स्ट्रेंथ असलेल्या, आयुष्यभर प्रोटेक्शन देतील अशा जाळ्या आल्या. तर प्रामुख्याने जी पारंपरिक सर्जरी आहे ज्याला ओपन सर्जरी म्हणतो, त्यात जाळी लावून ओपन सर्जरी, ती पण मॉडर्न जाळी जी आहे आत्ता पॉलिप्रोपिलीन प्रोलिन जाळी ज्याला म्हणतो आपण, त्यात पण विविध प्रकार आहेत. त्या जाळीचे ओपन हर्नियाचे ऑपरेशन्स होतात. या व्यतिरिक्त लॅप्रोस्कोपिक हर्निया म्हणजे दुर्बिणीने हर्निया, ज्यात छोटे छोटे होल करून दुर्बिणीत बघून दुर्बिणीच्या माध्यमातूनच ती जाळी आतून लावली जाते, याला लॅप्रोस्कोपिक हर्निया असं म्हणतो. त्यातही नवीन जाळ्या आलेल्या ज्याला 3D मेश आपण म्हणतो, जी पूर्ण शरीराचं जसं आकारमान आहे, हर्नियाचा जसा आकार आहे त्या आकाराला स्वतःला समाविष्ट करून घेते आणि शरीराशी एक जीव होऊन जाते, त्याला आपण 3D मेश म्हणतो. आता ह्या मेश नवीन आल्या त्याच्यात. हे आले लॅप्रोस्कोपिक हर्निया, ज्याला आपण दुर्बिणीच्या साहाय्याने हर्नियाचं ऑपरेशन केलं असं म्हणतो. आणि त्याही पुढे जाऊन आता सध्या रोबोटिक हर्निया म्हणजे रोबोटिक पद्धतीने रोबोटच्या साहाय्याने, ज्यात कंट्रोल सर्जनचाच असतो, असं नाही की रोबोटच सगळे शस्त्रक्रिया करतो आहे. सर्जन त्या रोबोटला कंट्रोल करून अतिशय प्रिसाइजली, अतिशय योग्य पद्धतीने ती जाळी आतून बसवली जाते आणि रोबोटिक पद्धतीनेही आता हर्नियाचे उपचार व्हायला लागलेले आहेत. अगदी. एखाद्याला जर कळलं की त्याला हर्निया आहे, तर हर्नियाच्या रुग्णांनी नेमकी काय काळजी घ्यायला हवी? हा खूप चांगला प्रश्न आहे. हर्नियाच्या रुग्णाने काय काळजी घ्यायला हवी? बेसिकली हर्निया का होतो आणि हर्नियाच्या रुग्णाने काय काळजी घ्यायला पाहिजे, ह्या दोघांचे उत्तर जवळपास सारखेच आहे. साधारणतः कुठलंही वजन उचलताना हर्नियाच्या रुग्णाने काळजी घ्यायला पाहिजे. म्हणजे गृहिणी असतील तर त्यांनी 5 किलोपेक्षा जास्त वजन उचलायला नको. जर त्यांना हर्निया असेल, त्यांना माहिती असेल की हर्निया आहे, तर त्यांनी कपड्याने भरलेली पाण्याची बादली असते ती बादली उचलायला नको, सिलेंडर उचलायला नको, गव्हाची किंवा कुठल्याही पिठाच्या गोण्या घरात असतात त्याला उचलण्याचा प्रयत्न करायला नको. ह्या अवजड वस्तू उचलण्याचा प्रयत्न करायला नको. हर्नियाच्या रुग्णाने 5 किलोपेक्षा जास्त वजन हे उचलायलाच नको, त्याच्यावर बंदी. हर्नियाच्या रुग्णाने शौचास गेल्यानंतर किंवा लघवी करत असताना जोर लावायला नको, कुंथायला नको, जेणेकरून त्यांच्या पोटातलं प्रेशर वाढायला नको. कुठलीही जड वस्तू असेल, जसं की कपाट असेल, घरात काही जड फर्निचर असेल, त्याला लोटण्याचा धक्का देऊन पुश करण्याचा प्रयत्न करायला नको. ज्या एक्झरसाईज आहेत तसं तर हर्नियाच्या रुग्णाने एक्झरसाईज करताना काळजी घ्यायलाच हवी, परंतु ज्या एक्झरसाईजमध्ये पर्टिक्युलरली तुमच्या पोटाचा प्रेशर वाढणार असेल त्या कुठल्याही व्यायाम पद्धती, एक्झरसाइजेस हर्नियाच्या रुग्णाने टाळल्या पाहिजे. खोकला येत असेल, वारंवार खोकला असेल, वारंवार शिंका येत असतील तर त्याचा इलाज करून घ्यायला पाहिजे. तुम्हाला वारंवार खोकला शिंका यायला नको. त्याच्यानेही प्रत्येक वेळी तुम्ही खोकाल किंवा शिंका कराल तेव्हा तिथे तुम्हाला हर्नियाचा फुगा वाढू शकतो, हर्निया जास्त प्रॉमिनंट, जास्त मोठा होऊ शकतो. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट मी याच्यात सांगेल ह्याच संदर्भात, जर तुम्हाला अचानक खोकला सुरू झाला, हर्निया तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला हर्निया आहे आणि खोकला यायला सुरुवात झाली, शिंका यायला सुरुवात झाली, ठसका लागला, तर सर्वप्रथम हाताच्या पंजाने तो जो भाग असेल, सपोज तुम्हाला बेंबीचा हर्निया, नाभीचा हर्निया, अंबिलिकल हर्निया, तर तो भाग तुम्हाला असा
दाबून घ्यायचा आणि मग खोकायचा आहे, जेणेकरून त्या भागातून जे बाहेर येतं आहे, जो हर्नियाचा फुगा येतो आहे, त्याला एक आधार राहील, तो हर्निया अचानक मोठा होणार नाही. अगदी. खरं तर हर्नियाचा उपचार नाही केला, त्याकडे दुर्लक्षित करत काही दिवस राहिलं, तर त्याचे नेमके काय परिणाम होऊ शकतात? हर्निया हा आजार असा आहे की बऱ्याच वेळा रुग्णाला फार मोठा काही त्रास होत नाही. त्याला फक्त जाणवतं की ह्या XYZ जागेवर एक फुगा येतोय आणि तो फुगा झोपल्यानंतर परत कमी होतोय. असं असेल तर तुम्हाला हर्निया आहे, पहिली ही गोष्ट कन्फर्म झाली. जर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं, जर तुम्ही त्याच्यावर इलाज घेतला नाही, तर हा हर्निया कालांतराने मोठा होत जातो. मोठा होत जाणं म्हणजे एकूण जो फुगा दिसतोय, जेव्हा तो सर्वात मोठा फुगा असतो, जेव्हा संध्याकाळी किंवा काम केल्यानंतर तुम्हाला जेवढा फुगा दिसतो त्याचं आकारमान वाढत जातं. काही दिवसांनी तो फुगा अजून मोठा 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 दिसायला लागतो. भलेही तो झोपल्यानंतर सगळं काही छोटं होत असेल, पण मोठं होण्याचे जे प्रमाण आहे ते वाढत जातं. हा हर्निया अचानक अडकू शकतो. जसं की अचानक तुम्हाला खोकला आला, ठसका लागला किंवा अचानक काही वजन उचलण्यात आलं, तर अचानक तो हर्निया मोठा होऊ शकतो. म्हणजे काय होतं की नेमकं पोटातले जे काही आतडे किंवा अवयव असतील ते त्या हर्नियात जाऊन फसू शकतात. जर का आतडे आत जाऊन फसले, त्या हर्नियामध्ये फसले आणि तो हर्निया जो नेहमी झोपल्यानंतर छोटा होत असतो, तो छोटा होत नाही. अशा वेळी तो मोठा आहे तसाच राहतो आणि अचानक तीव्र वेदना व्हायला सुरुवात होऊ शकते. आतड्याचं कार्य थांबू शकतं. अडकलेले जे आतडे हर्नियात आहेत ते काळे होऊ शकतात, त्याचा रक्तप्रवाह थांबू शकतो आणि त्याला आम्ही आधी तो ऑब्स्ट्रक्टेड हर्निया आणि रक्तप्रवाह थांबला तर स्ट्रँग्युलेटेड हर्निया, म्हणजे ज्यात आतड्याचा गँग्रीन होऊ शकतो. तर हे काही गंभीर कॉम्प्लिकेशन्स हर्नियाच्या रुग्णात अचानक उद्भवू शकतात. त्यामुळे ह्या गोष्टींची काळजी रुग्णाने घेणं फार गरजेचं आहे. अगदी. खरं तर हर्निया आहे हे कळल्यानंतर काय काळजी घ्यायला हवी रुग्णाने, याबद्दल जर आपण सविस्तर माहिती दिलीत. ऑपरेशन हा त्यातला मुख्य उपाय. मात्र ऑपरेशन नंतर रुग्णाने नेमकी काय काळजी घेणं आवश्यक आहे? ऑपरेशन नंतर म्हणजे ज्या रुग्णांचे हर्नियाचे ऑपरेशन झालेले आहे, ते भले दुर्बिणीने केलं असेल, म्हणजे लॅप्रोस्कोपिक केलं असेल, ओपन सर्जरी असेल किंवा अजून काय असेल, तुम्ही ऑपरेशन नंतर इमिजिएट पुढचे 2 ते 3 महिन्यासाठी ज्या काही गोष्टी मी सांगितल्या, जसं की वजन उचलणे, पोटावर ताण पडतील असे व्यायाम करणे, जड वस्तू हाताने ढकलणे, जड वस्तू उचलणे, त्यानंतर शिंका, खोकला, ठसका, स्मोकिंग असेल, स्मोकिंगमुळे खोकला येत असेल, ह्या सर्व गोष्टी रुग्णाने ऑपरेशन जरी झालं असेल तरी त्यानंतर पुढील किमान 3 महिन्यांसाठी ह्या सर्व गोष्टी अवॉइड केल्या पाहिजे. ह्या गोष्टी बंद केल्या पाहिजे. एकदा का 3 महिने झाले तोपर्यंत तुमची शरीरात जी जाळी लावलेली आहे ती एकरूप होते, तिची स्ट्रेंथ चांगली येते, त्या भागात जो खड्डा आहे तो पूर्णपणे बंद होऊन एक मजबूती त्याला आलेली असते आणि त्यानंतर तुम्ही ह्या गोष्टी डॉक्टरांच्या सल्ल्याने पुन्हा सर्व काही चालू करू शकतात. अगदी. खरं तर उत्तम आरोग्य ठेवण्यासाठी व्यायाम हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. हर्नियाच्या या रुग्णांसाठी काही एक्सरसाइज आहेत का? हर्नियाच्या रुग्णांसाठी एक्सरसाइज हा थोडा प्रश्न असा आहे की हर्नियाच्या रुग्णाने एक्सरसाइज करायलाच नको असं मी म्हणेल. पहिली गोष्ट, जर तुम्हाला हर्निया असेल, त्याचा तुम्ही कुठलाही उपचार केलेला नसेल आणि हर्निया बरा करण्यासाठी एक्सरसाइज तुम्ही जर विचारत असाल तर तसं कुठल्याही एक्सरसाइज करून तो हर्निया बरा होत नसतो. मी तर हे म्हणेल की हर्नियाच्या रुग्णाने एक्सरसाइज ज्या पोटावर ताण पडतील त्या करायलाच नको आणि याला खूप सखोल नॉलेज पाहिजे. म्हणजे त्याचा खूप अभ्यास तुम्हाला हवा की कुठल्या एक्सरसाइजने पोटावर ताण पडणार नाही आहे. बरेच रुग्ण म्हणतात की डॉक्टर मी तर फक्त डंबेल्स उचलतो, मी पोटाचा व्यायाम करत नाही. परंतु तुम्ही एक 5-10 किलोचे डंबेल जरी उचलणार तेव्हा ती उचलत असताना तुमच्या पोटावर ताण पडत असतो. तर बेसिकली हे कॅटेगराईज करणं हे थोडंसं अवघड आहे आता एवढ्या छोट्या कार्यक्रमात. पण एक मोठा ब्रॉड मेसेज द्यायचा असेल तर हर्नियाच्या रुग्णाने कुठल्याही एक्सरसाइज करायच्या नाही आहेत ज्याने तुमच्या पोटावर ताण पडेल. इवन तुम्ही योगा करत असाल तर प्राणायाम, कपालभाती प्राणायामसारखे प्राणायाम करायचे नाही आहेत. तुम्हाला सूर्यनमस्कार करायचा नाही आहे. जोपर्यंत तुम्ही त्या हर्नियाचा उपचार करत नाही तोपर्यंत एक्सरसाइज अवॉइड करायची आहे. आता हर्निया होऊ नये म्हणून तुम्ही म्हणाल तर नक्कीच कोर स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस ज्या असतात त्या तुम्हाला हर्निया न होण्यासाठी मदत करतील. आणि अजून एक्सरसाइज, आता तुम्ही विचारलंच आहे तर अजून एक प्रश्न असा असतो की
हर्नियाचं ऑपरेशन झाल्यानंतर तुम्ही कुठल्या एक्झरसाईज करू शकता आणि केव्हा करू शकता. तर हर्नियाचं ऑपरेशन झाल्यानंतर मी आत्ताच सांगितलं की 3 महिन्यापर्यंत पोटावर ताण पडणाऱ्या कुठल्याही एक्झरसाइजेस तुम्हाला करायच्या नाही आहेत. परंतु 3 महिन्यानंतर तुम्ही सर्व एक्झरसाईज टप्प्याटप्प्यात करू शकता. सुरुवातीला तुम्हाला थोडंसं दुखणं जाणवेल आणि जसं जसं तुम्ही त्या एक्झरसाइजेस करत जाल तसं तसं त्या एक्झरसाईज करत असताना होणारा पेन हा तुमचा कमी होऊन जातो. अगदी. खरं तर हर्निया असणाऱ्या रुग्णांनी आहाराबद्दल काय काळजी घेणं आवश्यक आहे? कसा आहार ठेवावा? हर्नियाच्या रुग्णांना विशेष असा वेगळा काही आहार नाही आहे किंवा कुठला पर्टिक्युलर पदार्थ खाल्ला तर हर्निया बरा होईल किंवा कुठलं काही खाल्लं तर हर्निया कमी होईल असं आहाराचे कुठलेही रेस्ट्रिक्शन्स हर्नियाच्या पेशंटसाठी नाही आहेत. कोणी म्हणत असेल की जेवणात हे घ्या किंवा हे अशा प्रकारचं काढा घ्या वगैरे वगैरे, कुठल्याही प्रकारे तो हर्निया बरा होणार नसतो. पण हर्निया जर तुम्हाला असेल आणि त्यात जर तुमचं वेट गेन असेल, ओबेसिटी लठ्ठपणा जर तुमचा वाढत असेल तर तो हर्निया वाढू शकतो. म्हणजे बेसिकली जर तुम्हाला हर्निया असेल आणि तुमचं वजन वाढत असेल तर तुम्हाला ते नियंत्रणात ठेवायला पाहिजे. चरबीयुक्त पदार्थ तुम्हाला कमीत कमी खायचे आहेत. दुसरी गोष्ट, हर्निया असेल आणि तुमचं पोट साफ होत नसेल, तुम्हाला शौचास जोर लावा लागत असेल, कॉन्स्टिपेशन होत असेल तर अशा रुग्णांनी तंतुमय पदार्थ, फायबरयुक्त डाएट म्हणजे सलाड्स आपल्या जेवणात खूप जास्त घ्यायला पाहिजे. पाणी जास्त प्यायला पाहिजे. आपलं पोट साफ राहील अशा पद्धतीचा आहार घ्यायला पाहिजे. मैद्याचे पदार्थ, बेकरी प्रॉडक्ट्स म्हणजे बिस्किट, खारी, टोस्ट हे सर्व पदार्थ टाळले पाहिजे जेणेकरून त्यांचं पोट साफ राहील. एवढंच डाएटमध्ये काही गोष्टी आहेत ज्या हर्नियाच्या रुग्णाने काळजी घ्यायला हवी. अगदी. डॉक्टर, एखाद्या रुग्णाला हर्निया झाला, त्यानंतर त्यांच्यावरती उपचारासाठी ऑपरेशन झालं, मात्र पुन्हा त्याला तो आजार होऊ शकतो का हर्निया? आत्ता नवीन मॉडर्न जे मी मगाशी बोललो की जाळ्या ज्या आलेल्या आहेत नवीन, जाळी लावून जाळीचं ऑपरेशन, मेश आम्ही ज्याला म्हणतो टेक्निकल भाषेत, तर त्यानंतर हर्नियाचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे. तरीसुद्धा जगभरात ऑन ॲन ॲव्हरेज 0.4% म्हणजे 1004 रुग्णाला खूप चांगल्या प्रकारे शस्त्रक्रिया केली तरी 1004 रुग्णांना पुन्हा हर्निया होण्याची शक्यता असते. ज्या गोष्टी मी सांगितल्या की हर्नियानंतर कुठल्या गोष्टी ऑपरेशन केल्यानंतर अवॉइड करायच्या आहेत, ज्या करायच्या नाही आहेत, जर त्या तुम्ही करत राहिलात किंवा तुमचं खूप वजन वाढलं त्यानंतर तर हर्निया होण्याची शक्यता जास्त असते. अगदी. प्रेक्षकांना याविषयी जर आणखीन काही माहिती हवी असेल तर तुम्ही इथे आलात, सविस्तर माहिती दिली, मात्र त्यांना संपर्क साधण्याची किंवा त्यांना या बाबतीत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी काही आपल्याकडे पर्याय? नक्कीच. हर्निया फार मोठा विषय आहे. आपण कमी वेळात सगळं काही कव्हर करण्याचा प्रयत्न केलाच, परंतु अजून तुम्हाला काही माहिती हवीच असेल हर्नियाच्या बाबतीत तर आमचा यूट्यूब चॅनलही आहे, सचिन देवरे नावाने तुम्ही सर्च करू शकता. त्यात बरीच माहिती, लाईव्ह हर्निया, लाईव्ह ती मेश कशी असते, ह्या असंख्य गोष्टी तुम्हाला त्याच्या चॅनलच्या माध्यमातून मिळतील. अशा मुलाखती मिळतील ज्यात तुम्हाला अधिक माहिती, ज्ञान हर्नियाच्या बाबतीत मिळू शकतं. अगदी. खरं तर हर्निया या आजाराबद्दल आपण सविस्तर माहिती दिली, मात्र हा आजार होण्याची नेमकी मूळ कारणं काय असतात, त्याची आधीपासूनच काळजी घेणं कशा प्रकारे, म्हणजे काय करावं? मूळ कारणं हेच आहेत हर्निया होण्याची की ज्या गोष्टींनी तुमच्या पोटाचा प्रेशर वाढतो, जिथे तुमच्या पोटाचा प्रेशर वाढला, जिथे तुमच्या पोटावर अतिरिक्त ताण पडला, तिथे हर्निया व्हायला सुरुवात होऊ शकते. कंजेनायटल हर्निया असेल, जन्मताच तुम्हाला कुठे काही शरीरात छेद असेल किंवा कुठला भाग कमकुवत असेल तर तिथून हर्निया होऊ शकतो. आणि जर ऑलरेडी तिथे काही डिफेक्ट आहे, तिथला भाग नाजूक आहे, कुमकुवत आहे आणि तिथे नंतर भविष्यात ताण पडत असेल तर त्या जागेतून हर्निया होण्याची शक्यता वाढते. आणि ह्या ताण पडणाऱ्या गोष्टी म्हणजे हेच की एक्झरसाईज करणे, खूप जड उचलणे, शौचास किंवा लघवीत गेल्यानंतर जोर लावणे, कुठल्याही एक्झरसाईज ज्या असतात की ज्याने तुमच्या पोटावर ताण पडणाऱ्या अशा एक्झरसाइजेस करणे, किंवा तुमचं वर्क प्रोफाईलच असं असतं की दिवसभर तुम्हाला खूप काही जड काम करायला लागतं, या सर्व गोष्टींमुळे तुम्हाला हर्निया होऊ शकतो. हल्लीची जी लाईफस्टाईल आहे ती काही कारणीभूत आहे का? त्यामध्ये काही बदल करावा असं आपण काही प्रेक्षकांना त्याबद्दल सल्ला द्याल का? हल्लीची लाईफस्टाईल नक्कीच, म्हणजे आपली अगदी सेडेंटरी लाईफस्टाईल आहे. आपण कुठल्याही फिजिकल एक्झरसाईज करत नाही, बैठं काम आहे, खाण्याला आपल्याला ऑप्शन्स खूप जास्त आहे, बसल्या जागेवर आपण खूप सारे चरबीयुक्त पदार्थ खात असतो, वजन वाढत असतं. आणि मसल टोन म्हणजे तुम्ही बघाल तर भारतात जर बघाल तर हल्ली सर्वांनाच पोट असतं. एक 30-40 नंतर तर पोट आल्याशिवाय वाटतच नाही की याचं तेवढं वय झालेलं आहे. तर ते
मग स्नायू पूर्णपणे वीक झालेले असतात, त्याला कुठलाही व्यायाम नाही आहे. आणि त्यात तुम्ही जर कुठलंही जड काम करत असाल, खोकला येत असाल, आता स्मोकिंगचं प्रमाण फार वाढलेलं आहे. स्मोकिंग करत असाल तर स्मोकिंग केल्यामुळे ब्रॉन्कायटिस होतं, म्हणजे फुफ्फुसाचं इन्फेक्शन होतं. कायम खोकून खोकून आधीच वीक झालेले स्नायू त्याच्यात तुम्ही वारंवार खोकताय, तर तिथून हर्निया व्हायला सुरुवात होऊ शकते. तर बेसिकली हेल्दी लाईफस्टाईल, काहीतरी मॉडरेट एक्सरसाइज रोज व्हायला पाहिजे. असे काही व्यसनं असतील त्यापासून तुम्ही दूर राहायला पाहिजे आणि आपलं वजन नियंत्रित ठेवलं पाहिजे. ह्या गोष्टी आपल्या मॉडर्न लाईफस्टाईलमध्ये मिसिंग आहेत, म्हणून हल्ली परत हर्नियाचे प्रमाण वाढलेले आहे. याआधी बोलताना आपण एक महत्त्वाचा शब्द उच्चारला लठ्ठपणा संदर्भातला. तर लठ्ठपणा कितपत कारणीभूत आहे या आजारासाठी? लठ्ठपणा फार जास्त कारणीभूत आहे. एक अवॉइड होण्यासारखं हर्नियाचं कारण आहे. ज्या रुग्णांमध्ये खूप पोटाची चरबी वाढते, खूप जास्त पोट वाढतं, यात मी अजून एक सांगेल की प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा हर्निया होऊ शकतो. जेव्हा प्रेग्नन्सीमध्ये पोट मोठं झालेलं असतं 7व्या, 8व्या, 9व्या महिन्यापर्यंत आणि नंतर अचानक कमी होतं. पण असं ह्या प्रक्रिया होत असताना जेव्हा तुमचा नाभीचा भाग जो नाजूक असतो, ज्याला प्रोटेक्शन कमी असतं, स्ट्रेंथ कमी असते, ती ताणली जाते आणि नंतर तिथून हर्निया होऊ शकतो. ह्याच प्रक्रियेत लठ्ठपणातही तुम्हाला नाभीचा हर्निया होऊ शकतो आणि जांघेतसुद्धा इंग्वायनल हर्निया होऊ शकतो. लठ्ठ पेशंटमध्ये हर्नियाचं प्रमाण इतर पेशंटच्या तुलनेत खूप जास्त आहे. अगदी. असे किती प्रकार आहेत हर्नियाचे? मी मगाशीच सांगितलं हर्नियाचे, जसं की इंग्वायनल हर्निया, अम्बिलिकल हर्निया, एपिगॅस्ट्रिक हर्निया जे सांगितले, त्या व्यतिरिक्त काही किचकट प्रकार आहेत, जसं की हायॅटस हर्निया, ज्यात तुमची अन्ननलिका, जिथून आपल्या अन्ननलिका जी सुरू होते ती तोंडापासून पोटात जाताना त्याला मधला जो पडदा असतो डायफ्रॅम, त्याला छेदून जायचं असतं. तर तिथून जठर पुन्हा वरती यायला सुरुवात होते. याला आम्ही हायॅटस हर्निया म्हणतो. हा एक किचकट प्रकार आहे, ज्यात रुग्णाला झोपल्यानंतर तोंडात पाणी येणं, खाल्लेलं अन्न पुन्हा तोंडात येणं, जेवल्यानंतर लगेच जर झोपलं तर सगळंच वरती यायला लागतं, रिगर्गिटेशन आम्ही त्याला म्हणतो. हा एक हायॅटस हर्निया म्हणजे आतल्या आत होणारा हर्निया आहे. डायफ्रॅमॅटिक हर्निया म्हणजे पोटाचे अवयव छातीत घुसलेले असतात, हृदयाजवळ किंवा फुफ्फुसाच्या आजूबाजूला, ज्याच्यात फुफ्फुसाला जे जागा पाहिजे फुगण्यासाठी, ज्याला फुफ्फुसाचा जो एरिया आहे तो कमी होतो, रुग्णाला धाप लागायला लागते. मग तपासणी केल्यानंतर कळतं की याला आतल्या आत डायफ्रॅमॅटिक हर्निया आहे म्हणून. आणि जे हर्निया बाहेरून दिसतात त्यात काही हर्निया, जसे लंबार हर्निया म्हणजे हा बाजूने आलेला हर्निया असतो. आणि आधी जर शस्त्रक्रिया झालेली असेल कुठलीही, अगदी काही लोक म्हणतात की 1 टाक्याचं ऑपरेशन केलं, दुर्बिणीने शस्त्रक्रिया केली, ती दुर्बीणसुद्धा आम्ही ज्या पॉईंटमधून घालतो, जो 1 सेंटीमीटरचा कट असतो, त्याच्यातून सुद्धा हर्निया होण्याची शक्यता असते. म्हणून आम्ही, जरी तुम्ही दुर्बिणीने लॅप्रोस्कोपिक सर्जरीने कुठलं ऑपरेशन तुमचं झालेलं असेल, त्यानंतरसुद्धा 3 महिने तुम्हाला जड वस्तू उचलायची नाही आहे, ही काळजी घेणं फार आवश्यक आहे. अगदी. तर सचिन सर, डॉक्टर सचिन सर, खूप खूप धन्यवाद. आपण महत्त्वपूर्ण अशी माहिती या हर्निया आजारासंदर्भात दिली त्याबद्दल. तर हेल्थ टॉक या विशेष कार्यक्रमात वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. पाहत रहा पुढारी न्यूज.